नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी जयदीप आपटेला अखेर अटक करण्यात आली आहे. कल्याणमध्ये कुटुंबियांना भेटायला आला असताना आपटेला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आपटेला कल्याणमधील घरातून ताब्यात घेतलाय, तर 26 ऑगस्टला पुतळा कोसळल्यापासून आरोपी आपटे हा फरार होता. आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. काही दिवसापासून फरार असलेला जयदीप आपटे याला कल्याण बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. मी सध्या उभा आहे कल्याण झोन 3 पोलीस स्थानकाच्या आवारात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी जे आहे जयदीप आपटे याला थोड्या वेळपूर्वी आणण्यात आलेलं. एकंदरीत गेल्या काही दिवसापासून जयदीप आपटे हा फरार होता. लुकआउटची नोटीस देखील जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग गुन्हे शाखा असेल, ठाणे गुन्हे शाखा असेल, कल्याण गुन्हे शाखा असेल, असे विविध पथक जे आहेत त्याचा शोध घेत होते. आणि आज कल्याण बाजारपेठ पोलीस यांना माहिती मिळालेली की जयदीप आपटे आपल्या पत्नी आणि आईला भेटायला येणार आहे. त्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून या ठिकाणी त्याला आपल्या ताब्यात घेतलेला आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापासून फरार असलेला जयदीप आपटे हा पोलिसांच्या ताब्यात भेटलाय. त्याला कल्याण झोन 3 DCPच्या कार्यालयात आणलं होतं. DCP कल्याण झोन 3चे DCP सचिन गुंजाळ यांनी त्यांची चौकशी केली व त्यानंतर सिंधुदुर्गची जी टीम आली होती, सिंधुदुर्ग गुन्हे शाखेचे जी पथक आलं होतं, त्या पथकाच्या स्वाधीन आता त्याला केले आहे. आणि कल्याण झोन 3 पोलीस आणि सिंधुदुर्ग पोलीस गुन्हे शाखेचे पथक आता सध्या त्याला सिंधुदुर्ग या ठिकाणी घेऊन जात आहेत. एकंदरीत पोलिसांच्या पहाऱ्यामध्ये त्याला त्या ठिकाणी घेऊन जात आहेत. आणि नेमकं त्याच्या अटकेनंतर पोलिसांना नेमकं त्या पुतळ्याबाबत काय त्याच्याकडनं माहिती मिळते व पोलीस कशी चौकशी करतात हे येत्या काळात दिसून येणार आहे. आज त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. गेल्या काही दिवसापासून फरार होता आणि त्याच्यावरती अनेक पथकं जे त्याचा शोध घेत होते आणि घराजवळ लपून अंधारात आल्यानंतर त्याला ताब्यात घेतलेलं सांगितलं जात होतं. काय नेमका प्रकार होता आणि आता सध्या त्याला कुठे नेल्याची माहिती तुम्हाला? आता मलाच इथे DCP ऑफिसला कल्याणला आल्यानंतर समजतं की त्याला सिंधुदुर्ग रवाना केलेला आहे. तर ठीक आहे, जे माहिती मिळते त्या आधारेच आता आमची पुढची पावलं असतील आणि याच्या पलीकडे मी आता काही सांगू शकतो. आज त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. रात्रीच्या वेळेला तो अंधारामध्ये घरच्यांना भेटण्यासाठी चुकीची बातमी, अत्यंत चुकीची बातमी आहे. तो ठरवून त्यांनी पोलीस यंत्रणेशी सहकार्य करायचं ठरवलेलं आहे आणि त्या हिशोबाने तो आलेला आहे. त्याची पुढची प्रक्रिया काय असणार आहे? उद्या तुम्ही कसं जाणार आहात? आणि मी नाही सांगू शकत, पण उद्या त्याला मालवणला हजर केला तर आमच्यापैकी कोणतरी उपस्थित राहील आणि पुढची सगळ्या प्रक्रिया होईल. मात्र काही दिवसापासून राजकीय आरोप सुरू आहेत. तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीचे आरोप होऊ नयेत? कारण अतिशय चांगला शिल्पकार आहे तो, आंतरराष्ट्रीय ख्यातीचा आहे तो, त्याच्याकडे चांगला हात, त्याचा कुंचला चांगला आहे. त्यामुळे कारण नसताना तो बदनाम झालेला आहे. त्यामुळे हे प्रकरण लवकरात लवकर संपलं तर बरं होईल. टक्केवारीची काही गोष्ट सुरू होती आणि जे काम उभारलं होतं त्याच्यावरती पण प्रश्नचिन्ह राजकीय पक्षाचं काही नाही बोलू शकत, बिलकुल नाही बोलू शकत. उद्या तुम्ही न्यायालयामध्ये जाणार आहात? नक्की प्रयत्न करा. हे होते जयदीप आपटे यांचे वकील आणि उद्या न्यायालयामध्ये ते हजर राहून त्यांची बाजू मांडणार असल्याचं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण.